राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड माहूरच्या वतीने 12 जानेवारी रोजी कपिलेश्वर धर्मशाळा येथे जयंती सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी राष्ट्रमातेच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी स्वरा जगताप या चिमुकलीने जिजाऊ चरित्रावर अभ्यासपूर्ण भाषण केले। महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली प्रहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छताडावर प्रहार केला त्या राष्ट्रमाता विश्वमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजरा तुम्हाला मानाचा झुकवून माझी मान सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव स्वरा जगताप इयत्ता 7वी। आजचा हा दिवस स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधवांच्या कन्या तर भोसल्यांची सून राजमाता माँसाहेब जिजाऊंची जयंती। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि प्रतापशाली संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या मातेचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील जाधव घराण्यात झाला। आई ही जगातील सर्वात मोठी योद्धा आहे। आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, जिद्द, प्रेरणा, संयम, सामर्थ्य या सर्व गुणांचा संगम आहे। आणि या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच राजमाता जिजाऊ। राजमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत मात करून छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले। स्वराज्य स्थापन करण्याची जी कल्पना होती ती त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात जागवली। मुघलांच्या अन्यायाचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतःचे सरकार स्थापन करणे किती गरजेचे आहे हे त्यांना कळाले। म्हणून स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांवर नितांत श्रद्धा निर्माण केली। प्रत्येक प्रसंगी जिजाऊंनी शिवाजी महाराजांना भक्कम मार्गदर्शन केले। महाभारत आणि रामायण कथा सांगून त्यांनी राष्ट्र आणि धर्माला न्याय देण्याचा धडा त्यांनी शिवरायांना शिकवला। जिजाऊंनी शिवाजी महाराजांना राजकारण करण्याचे, अन्यायकारांना कठोर शिक्षा करण्याचे धैर्य दिले होते आणि समान न्याय देण्याचे सुद्धा धैर्य दिले होते। शस्त्रास्त्र प्रशिक्षणावर जिजाऊंची करडी नजर होती। अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही। ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी गर्जना करणाऱ्या माँसाहेब जिजाऊंनी आपल्या स्वराज्यामध्ये प्रत्येक स्त्रीला मानाचे स्थान दिले। पर स्त्रीला मातेसमान मानाची शिकवण त्यांनी शिवरायांना दिली। म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, माँसाहेब तुम्ही नसता तर नसते घडले शिवरायांनी शंभू छावा। माँसाहेब तुम्ही नसता तर नसता मिळाला हा स्वराज्य ठेवा। माँसाहेब तुम्ही नसता तर नसते लढले हे मावळे। माँसाहेब तुम्ही नसता तर नसते दिसले हे विजयाचे सोहळे। तुम्ही नसता तर नसते दिसले हे विजयाचे सोहळे। एवढे बोलून मी माझे भाषण संपविते। तुमचा आमचा नाटककार जय जिजाऊ जय श्री। तर शिवमती अनुष्का जाधव, शिवमती ज्योती जगताप यांनी राष्ट्रमाता जिजाऊ चरित्रावर प्रकाश टाकला। यावेळी जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष शिवमती जयश्री अडकीने, शिवमती प्राध्यापिका मंजुषा भंडारे, शिवमती वर्षा कराडे, शिवमती वर्षा जाधव, मंगला चव्हाण, वैजंती जाधव, संगीता कोथळकर, ज्योती गावंडे, सुमन शिंदे, वेदिका अडकीने, राधिका अडकीने, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष दिगंबर जगताप, ज्ञानेश्वर कराडे, जयकुमार अडकीने, राजेश ठाकरे, सुधीर जाधव, विजय शिंदे, आनंद मोरे, सचिन बेहरे, अमोल मोहिते आदींसह मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते। जिजाऊंचे कार्य आठवायला फक्त 12 जानेवारी लागतात। शिवछत्रपती हेच लागतं। विचार करा ना तुम्ही सगळेजण, कारण ज्यावेळेस जिजाऊ आपण तयारी करतो, जीवन ताई आम्ही यायलो बाबा कार्यक्रम करायला, अरे का कार्यक्रम करायला तुम्ही काही कारण आहे का तुमच्याकडे? जिजाऊंचं कुठलं तरी एक तरी गुण आपल्यामध्ये आहे, आपण विचार करून पाहतो का? तुम्ही पहा, विचार करा, त्यानंतर ठरवा की आपल्या समाजाला बोलवायचंय, एकत्र करायचंय। जिजाऊंच्या आधी आपल्यामध्ये गुण लिहा, त्यानंतर सगळ्या समाजाला आपल्या एकत्र करा। जर तुमचं काही मनाला दुखत असेल तर बरोबर आहे, कारण आपणच सुरुवात करतच नाही। जिजाऊंनी स्वतः सुरुवात केली। त्यांनी फक्त छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांना नाही घडवलं, त्यासोबत तानाजी होते, तानाजी मालुसरे वगैरे, त्यांना पण त्यांनी घडवलेलंच आहे ना। त्यांनी का फक्त मराठ्यांचे घेतले किंवा मराठ्यांनाच घडवलं असं नाही केलेलं। तुम्ही करू शकता, फक्त बघा की बाबा जिजाऊंचा एखादा गुण तुमच्यामध्ये आला आणि तुम्ही घडवू शकला। आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्यांना घडवायला लागलो ना, त्यावेळेस आपला समाज पण एकत्र होतो। ट्राय करू शकतो आपण।
तुम्हाला सुद्धा खरंच नाही. सत्यतच आहे. कारण समाज एकत्र येण्यासाठी फक्त मराठा समाज एकत्र या हे जिजाऊंनी कधी सांगितलेलं नाही. कधीही नाही सांगितलं. आले पाहिजे. मग आपण दुसऱ्या समाजाला नाही, हा समाज वाईट आहे, हे वाईट आहे, अरे का सांगतोय आपण? आपले जर जमा व्हायचे असतील तर तुम्ही दुसऱ्या समाजालाही बोलवा ना, एकत्र करा, सगळ्या समाजाला एकत्र करा. ज्यावेळेस सगळा समाज एकत्र होईल ना, त्यावेळेस जे छत्रपतींचं किंवा जिजाऊंचं स्वप्न होतं सुराज्य तयार करायचं ते तयार होईल. फक्त एक मराठा समाज येऊन किंवा मुस्लिम समाज येऊन धनगर समाज येऊन हे समाज एकत्र आल्यानंतर कुठलाच सुराज्य होऊ शकत नाही. जसा जिजाऊंनी सगळ्या मावळ्यांना एकत्र आणलं तसं आपल्याला सगळ्यांना एकत्र आणावं लागेल आणि त्यानंतर मग आपला समाज घडवावा लागेल. मराठ्यांनाच फक्त एकत्र आणण्याचा प्रयत्न करू नका, प्रत्येक समाजातल्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न, त्यांना शिकवण द्या की जिजाऊ कोण होत्या, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, छत्रपती संभाजी महाराज कोण होते, त्यानंतर जे त्यांचे मोठे पुत्र होते संभाजी महाराज, त्यांनी कोण होते ते कुणालाच माहित नाही. मग ते तुम्ही सांगा ना, तुमच्या मुलांना सांगा, आजूबाजूच्या लोकांना सांगा. त्यावेळेस ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस आपला समाज खरंच येईल. साठी त्यांनी पहा मोलाचे कार्य केले आहे. कारण पहा समाजामध्ये स्त्रियांना वावरताना आताही तशीच कंडिशन आहे, तेव्हा तशी होती. पण मासाहेबांनी तेव्हाही काय सांगितलं, परस्त्रियांना माते सन्मान मानण्याची जी शिकवण आहे ती मासाहेबांनी जिजाऊंना दिलेली आहे आणि तीच जर शिकवण आजही आपल्याला पाळायला हवी. परस्त्री जी आहे आपली बहीण आहे, माता आहे, पहा त्या काळातली शिकवण आजही आपल्याला कामी आहे आणि यामुळेच आपण सर्व माता ज्या आहोत त्या नेहमी सुरक्षित राहू आणि आपल्यासाठीच नव्हे तर पूर्ण आपला जो समाज आहे तो एकत्र राहिला पाहिजे. कारण पहा आपल्या महासाहेबांच्या ज्या म्हणजे आपण म्हणतो शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं त्याच्यामध्ये पहा सर्व धर्माचे त्यांच्या सोबतीही जेवढे त्यांचे मित्र होते ते प्रत्येक कोणी धनगर होतं, कोणी माळी समाजाचं होतं आणि या प्रत्येकाच्या मदतीने त्यांनी आपल्या स्वराज्याची, आपण त्याला सुराज्य म्हणू, अशा राज्याची स्थापना आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि ती पण आपल्या माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रेरणेमुळे. कारण माँसाहेबांनी त्यांना लहानपणापासूनच तशी शिकवण दिली होती की आपल्याला स्वराज्य, आपले स्वतःचे राज्य निर्माण करायचे आहे. अशा या राजमाता, राष्ट्रमातांची जिजाऊ आपण इथं आज साजरी करीत आहोत. तर माँसाहेब ह्या स्वतःही एक शूरवीर होत्या. त्यांनाही पूर्ण तलवारीचे म्हणजे जे आहे ते पूर्ण ज्ञान माँसाहेबांना आधीपासूनच, राजनीतीचे ज्ञान होते त्यांना, पूर्ण जे ज्ञान त्यांना होते आधीपासून ते पूर्णपणे त्यांनी आपला जो पुत्र आहे शिवाजी महाराज यांच्यामध्ये बिंबवण्याचे कार्य आपल्या राजमाता माँसाहेबांनी केलेले आहे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.